न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिकमध्ये मान्सून रॅलीचा थरार, देशभरातील नामवंत रायडर्सचा सहभाग, पावसाळी चिखलातून कसरतींचा रोमांच। 2 व 3 ऑगस्ट रोजी ग्रेप काउंटी परिसरात स्पर्धा, पावसाळी हवामान, चिखलाचे रस्ते आणि त्यातून दुचाकीवरील थरारक कसरती। या रोमांचकारी अनुभवासाठी नाशिककर सज्ज व्हा। मान्सून रॅली ऑफ नाशिक 2025 ही दुचाकीवरील साहसी स्पर्धा येत्या शनिवार 2 ऑगस्ट व रविवार 3 ऑगस्ट रोजी ग्रेप काउंटी परिसरात रंगणार आहे। ही स्पर्धा फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया अर्थातच MFSCIच्या मान्यतेने G4 स्मार्ट रेसिंग टेक्नो यांच्या आयोजनात पार पडणार आहे। या रॅलीत नाशिकसह महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश अशा विविध राज्यांतील अनुभवी नावाजलेले रायडर्स सहभागी होणार असून नाशिकच्या प्रेक्षकांना राष्ट्रीय दर्जाच्या थरारक स्पर्धेचा साक्षीदार होता येणार आहे। प्रमुख आयोजक व सहप्रायोजक या स्पर्धेसाठी सुझुकी स्पीड, सुझुकी, GS कस्टम्स, ग्रॅप काउंटी हे मुख्य प्रायोजक आहेत। तर कंट्री रॉन्च, ईशा पब्लिसिटी, द फ्लाय मंकी आणि अपोलो हॉस्पिटल हे सहप्रायोजक म्हणून सहभागी झाले आहेत। थरार, साहस आणि स्टंट्स। नाशिकचा पावसाळी परिसर आणि चिखलाचे मार्ग बाईक रायडर्ससाठी नेहमीच आव्हानात्मक ठरले आहेत। या रॅलीत विविध अडथळ्यातून मार्गक्रमण करत स्पर्धक आपल्या दुचाकी कौशल्याची चुणूक दाखवणार आहेत। चिखलातून, उंच सखल भागातून आणि ओलसर जमिनीतून चालविल्या जाणाऱ्या दुचाकींचे थरारक स्टंट्स ही या स्पर्धेची विशेष आकर्षणे असणार आहेत। सेफ्टी फर्स्ट, या स्पर्धेसाठी सर्व आवश्यक सुरक्षा यंत्रणा सज्ज करण्यात आली असून प्रेक्षक व स्पर्धक दोघांच्या सुरक्षेसाठी पुरेशी खबरदारी घेतली जाणार आहे। अपघातग्रस्तांसाठी तातडीच्या वैद्यकीय सेवा, सुरक्षा रक्षक व यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहेत। आयोजकांचे आवाहन, या रॅलीमुळे नाशिककरांना मोटर स्पोर्टच्या रंगतदार अनुभवाची पर्वणी मिळणार आहे। साहसी खेळप्रेमींनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, देशभरातील नामवंत रायडर्सचा थरार अनुभवावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। तर आपली ही जी स्पर्धा असणार आहे मॉन्सून रॅलीची, ही ग्रेप काउंटीमध्ये असणार आहे 2 आणि 3 तारखेला। याच्यामध्ये आपण बाईकिंग रॅली असती ठेवली आहे, त्याच्यानंतर स्कूटर रॅलीसुद्धा ठेवली आहे आणि याच्यामध्ये फिमेलसाठी स्कूटर रॅली स्पेशली ठेवली आहे, याकरता की आपल्या फिमेलसाठी सर्वांना अपॉर्च्युनिटीज भेटले पाहिजे। आणि जे बाईकिंग रॅली आहे याच्यामध्ये नाशिकमधूनही आणि आउट ऑफ महाराष्ट्रामधूनही ऑल ओव्हर इंडियामध्ये जे पण रायडर्स आहेत ते सगळे पार्टिसिपेट करणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला भरपूर नवीन गोष्टी शिकण्यासाठी भेटणार आहे। हा जो पूर्ण ट्रेल असणार आहे हे 25 किलोमीटरचं, 25 किलोमीटरचं हे असणार आहे आणि सगळी माहिती तुम्हाला एका दिवशी आधी सगळी देणार आहे 2 तारखेला आणि 3 तारखेला आपला मेन कॉम्पिटिशन असणार आहे। 60 स्पर्धक आहे, त्याच्यामधून नाशिकमध्ये सुद्धा आहे आणि आउट ऑफ नाशिकचे, महाराष्ट्राचे पण आहेत। विजेता जो असणार आहे हे टायमिंगवर असणार आहे, तिथं सेन्सर असणार आहे आणि जो पार्टिसिपेंट, जो रायडर सर्वात पहिले त्यांचं पूर्ण ट्रेल कंप्लीट करणार आहे तो जिंकणार आहे। आणि याची पूर्ण माहिती तुम्हाला आमचं एक पर्सनल ॲप आहे G4 ॲप्लिकेशन म्हणून, ते तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता आणि तिथे तुम्हाला सगळी माहिती डिटेलमध्ये देण्यात येणार। आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला रजिस्ट्रेशन जर करायचे असेल तुम्ही डायरेक्टली तिथून रजिस्ट्रेशन करू शकता आणि बाकी काही तुम्हाला शंका असली तर तुम्ही आमच्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता। आम्ही इंस्टाग्रामवर पण आहोत आणि G4 स्मार्ट टेक्नो कम्युनिटी असं तुम्ही सर्च करू शकता। धन्यवाद। नाशिककरांना हेच आहे की ही आपली पहिली अशी अपॉर्च्युनिटी असणार आहे, तर तुम्ही नक्कीच या आणि जरी यावेळेस जर तुम्ही पार्टिसिपेट नाही करू शकले तर तुम्ही ॲटलिस्ट बघण्यासाठी नक्की या, कारण की हे भरपूर आपण TV वगैरेमध्ये बघत असतो, पण हे पहिल्यांदा आपल्याला नवीन काहीतरी रायडिंग कम्युनिटीकडनं आपल्या नाशिकमध्ये ही थ्रिल बघण्यासाठी भेटणार आहे। या पत्रकार परिषदेत आयोजकांसोबतच विविध प्रायोजक, रायडर्स आणि मोटर स्पोर्ट्स प्रेमी उपस्थित होते।